बहुप्रतीक्षित अशा मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकांची निवडणूक काल पार पडली आणि यांचा निकाल आज जाहीर होतोय। आणि आतापर्यंत जो निकाल लागलेला आहे त्या निकालानुसार भाजप हा आघाडीवर आहे। मुंबईमध्ये कोण सत्तेवर येणार हा प्रश्न सर्वांच्या मनात घोंगावत होता आणि या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ निश्चित झालंय। 100 गाठली आहे महायुतीने, शिवसेना आणि भाजपच्या महायुतीने 100 गाठलेली आहे। आता मी मुंबईच्या भाजपा कार्यालयाच्या इथे आहे। इथे आपण उत्साह पाहतोय सर्वांचा। आपण इथल्या लोकांकडून त्यांच्या भावना जाणून घेऊया। जवळपास आपल्याला समजलंय की महायुतीचाच विजय इथे झालाय, विजयाचा गुलाल उधळलाय। हा विजय कशामुळे शक्य आहे? टाइम महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना माझं इतकंच सांगणं आहे की हा इन्फ्रास्ट्रक्चर मॅन देवेंद्र फडणवीस साहेबांचा विजय आहे। भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याचा विजय आहे। भारतीय जनता पार्टीच्या अशा धोरणाचा विजय आहे की जे धोरण कुठल्याही पक्षपात, कुठल्याही पद्धतीची ट्रोलिंग, कुठल्याही पद्धतीचा हा मराठी तो परप्रांतीय या वादाच्या बाहेर जाऊन फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीने हे यश मिळवलेलं आहे। ठाकरे बंधूंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा उचलला गेला होता, तरी सुद्धा मराठी माणसाने आज भारतीय जनता पार्टीकडे कौल दिलाय असं वाटतं। भारतीय जनता पार्टीनंच उलट मराठीच्या अस्मितेच्या साठी मुद्दा उचलला। मी मराठी आहे, माननीय देवेंद्रजी मराठी आहेत, अमित साटम मराठी आहेत, रवींद्र चव्हाणजी मराठी आहेत। भारतीय जनता पार्टी मराठी माणसाची पार्टी आहे, आपण हे लक्षात घ्या। उलट मला आठवण करून द्यायची आहे, ही मुंबई ज्या 106 हुतात्म्यांनी झगडून मिळवली त्यांच्या छातीत गोळ्या घालणाऱ्या काँग्रेसच्या बरोबर जाऊन बसणारे हे लोक मराठी विरोधी आहेत। ज्यांनी सांगितलं याच्या चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं म्हणणारे लोक, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, मुंबईपेक्षा महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असं म्हणणाऱ्या लोकांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसलात। नंतर मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्यावर जाऊन बसलात। बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व त्यागलं। आता मुंबई पुरता सीमित झाला तर भायखळ्यामधली एका विशिष्ट ठिकाणची मतं तुम्हाला मिळावी याकरता आम्ही फक्त मुस्लिमांचं लांगोल चालन करू असं तुम्ही सांगितलं। त्यांच्याबरोबर जायला राज ठाकरेंनी आपलं हिंदुत्व सोडलं। त्यामुळं सत्तेसाठी आणि आपल्या मुलांना सेट करण्यासाठीचा हा सगळा अजेंडा आहे हे सामान्य मुंबईकरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या सगळ्यांना टाटा बाय बाय केलं। या मुंबईमध्ये राजा मुंबईकर आहे। बॅनर काय लागत होते, जो ठाकरेंचा सेवक तो मुंबईचा नगरसेवक। प्रत्यक्षात असायला काय हवं, जो मुंबईकरांचा सेवक तो मुंबईचा नगरसेवक। आमची लाईन बघा, जो मुंबईचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। सर्वसामान्य मुंबईकरांनी विकासाच्या अजेंड्याला, भारतीय जनता पार्टीला, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला, माननीय रवी चव्हाण यांच्या नेतृत्वाला ही दाद दिली आहे। हा विजय आहे, आजचा विजयाचा दिवस आहे, त्यामुळे आम्ही कुणावर टीका करणार नाही। मात्र यांनी ज्या पद्धतीने टीका केल्या, कोणाचे तरी आईबाप काढले आणि हे लोकांना आवडलं नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। मात्र आज या विजयाचा स्वीकार आम्ही अतिशय नम्रतापूर्वक करतो आणि मुंबईकरांचा आणि बरोबर 29 महानगरपालिका क्षेत्रातल्या मतदारांचे आम्ही आभारी आहोत की ज्यांनी या करता सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला भरभरून मतदान केलं। आमच्या भावना तर आहेच आहेत की 100% आम्ही जिंकतोय आणि आमचा स्थापित होणार आहे। हे तर खूप पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, जे काय झालंय ते आता सुंदरच होणारच आहे। अच्छे दिन आ गए ऐसे समझ के चलो। ठाकरे बंधूंकडून मराठी अस्मितेचा, मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला जात होता, तरी सुद्धा आज जनतेने त्या सर्व प्रश्नांना बाजूला ठेवत भाजपला बहुमत दिलंय। याबद्दल काय वाटतं? ठाकरे फॅमिली जे आहे ते हमेशा मराठी लोकांना त्यांच्या पाठीवर चढून हे हमेशा आपले घर बनवलेले आहेत, आपल्या भाकरी गरम केलेल्या आहेत। तर मराठी माणूस आता जागी झालेला आहे। मराठी माणसाला माहितीये की ठाकरे पॅटर्न काय आहे आणि कसं आहे। एक्झाम्पल राज ठाकरे तुम्ही घेतलात, गिरणी कामगारांचा जागा कोण विकला, गिरणी कामगार कशामुळे रस्त्यावर आले, ह्या ठाकरे फॅमिलीमुळे रस्त्यावर आलेले आहेत गिरणी कामगार। तर हे लोक एक पॅटर्न बनवतील की आम्ही मराठी माणसाचे आहोत, आम्ही मराठी माणसाचे आहोत। असं काही नाहीये। मराठी माणूस काय आमचे देवेंद्र फडणवीस नाहीयेत, आम्ही मराठी आहोत, सर्व मराठी आहेत। हे कुठून वरून टपकले जे ह्यांनाच मराठी बोललं जातं, काय आहे ह्यांचं सर्व? ह्यांचं हमेशा भूतकाळावरतीच बोलतीत। राज ठाकरे साहेब भूतकाळावर बोलतीत, उद्धव साहेब भूतकाळावर बोलतीत आणि त्यांचा मुलगा जे आहे आदित्य ठाकरेजी
ते पण भूतकाळावरच बोलतील. भूतकाळावरती बोलून भूत पाठीमागे लावायचं नाही. डेव्हलपमेंट वरती तुम्ही एक पण काम दाखवा की तुम्ही आतापर्यंत मराठी लोकांसाठी काय केलेलं आहे. एक काम दाखवा. आणि जेव्हापासून बीजेपीच्या हातामध्ये सरकार आहे तेव्हापासून महाराष्ट्रासाठी आतापर्यंत ह्या लोकांनी काय केलेलं आहे. तुम्हाला मी थोडेसे कारण पटवून देते की आजच्या तारखेमध्ये मराठी मुलांना नोकऱ्या का भेटत नाहीत. तुम्ही कोण पण आलं त्यांना हिंदी बोला, तुम्ही मराठी बोला, दुसऱ्या भाषा बोलू नका. मुंबई सर्व भाषांनी बनलेली आहे. मुंबईमध्ये सर्वांचं योगदान आहे. मुंबई फायनान्शियल कॅपिटल आहे. तर हे गुंड राज्य गेलं हे सगळ्यात उत्तम. सगळ्यात जास्त मी मराठी खुश आहे. काल जेव्हा एक्झिट पोल जाहीर झाला तेव्हाच असं समजत होतं की भाजपा आणि शिवसेनेची महायुती 100 गाठते आणि आतापर्यंतचा जो निकाल समोर आलाय त्यामध्ये भाजपा आणि महायुती जी आहे ती 100 पार त्यांनी गाठलेली आहे. आता सर्व आपण भावना बघतोय, सर्वांच्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. तुमच्या भावना काय? निश्चितपणे खूप आनंद होतोय. कष्टाला फळ मिळालं हेच आम्ही बोलू शकतो. या ठिकाणी जसं आपण बघता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हे कार्यकर्ते नसून सर्वसामान्य जनतेतून आलेले त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत. आणि भविष्य काळात आम्ही विकासावर मत मागितलेलं आणि निश्चितपणे विकासावरच त्या ठिकाणी पुढचे 5 वर्ष कार्य होईल. ठाकरे बंधूंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा उचलला गेला होता, तरी सुद्धा आज मुंबईच्या जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, मराठी अमराठी असं करण्यापेक्षा आपण हिंदू म्हणून त्या ठिकाणी एक होणं गरजेचं होतं आणि तोच कल हा सर्वसामान्य जनतेनं त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि भविष्यात पण तुम्ही बघा इतर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असो त्याच्यामध्ये पण निश्चितपणे हाच कल हेच ट्रेंड फॉलो होणार. भाजपच्या मराठी मतदारांना तुम्हाला काय सांगायचं? भारतीय जनता पक्षाच्या मराठी मतदारांना सर्वप्रथम आमचे खूप खूप अगदी विनम्रपणे आभार आणि त्यांनी जो कौल दिलाय त्याबद्दल खूप खूप आभार.